नमस्कार, मी भिवा तांडेकर. बिना गावातील सर्व महिला बहिणींना माझे नमस्कार. बिना गावातील सर्व महिला बहिणींचे लाडके भाऊ, ऊर्जावान प्रदेशाध्यक्ष माननीय सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी महिलांकरता छान अशा चांगल्या आनंदित अशा योजना त्यांनी आणल्या आहेत. महायुती सरकारमध्ये ज्या योजना महिलांच्या कल्याणासाठी काढलेल्या आहेत त्या योजना गोरगरीब विधवा महिलांपर्यंत पोहोचवण्याकरिता काही असे नियोजन केलेले आहे आणि त्याचं नियोजन ज्या पद्धतीने केलेलं आहे ते आपल्या बिना गावातील बिना संगममधील ज्या आपल्या महिला बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची जिम्मेदारी जी आमच्यावर आहे ते आम्हाला इमानदारीने पार पाडायची आहे. त्याकरिता सर्व महिला बहिणींना माझी विनंती आहे की यामध्ये तुम्ही सहकार्य करा. यामध्ये साहेबांनी खूप अशा योजना काढलेल्या की महिला बहिणी आपल्या चांगल्या पद्धतीने आर्थिक सबळ झाल्या पाहिजे, त्यांना रोजगार प्राप्त झाला पाहिजे आणि त्यामधून त्यांचा उन्नती झाल्या पाहिजे. त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण असो किंवा त्यांच्या आर्थिक सशक्तीकरण असो, या सर्व बाबी मजबूत झाल्या पाहिजे. महिलांना चांगला लाभ मिळाला पाहिजे, महिला बहिणींना चांगला लाभ मिळाला पाहिजे. याकरिता मान्य साहेबांनी काही योजना आपल्याकरिता काढलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बिना संगमवरील ज्या झुणका भाकरच्या हॉटेल चालवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याकरता आपण आता स्टॉल मान्य साहेबांमार्फत आपण त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रयत्नाने आपण वाटप केलेले आहे आणि त्याचा लाभ आपल्या गावातील महिला घेत पण आहे. त्याचप्रमाणे असे खूप असे यंत्रे सामग्री आहे की त्यामध्ये महिला भगिनींना वाटप करून त्यांचा आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी त्यांना चांगली मदत होईल अशा पद्धतीचे ते नियोजन आहे. त्याचबरोबर महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं कसं सशक्तीकरण करता येईल, त्यांना आर्थिक मदत कशी करता येईल या पद्धतीचं पण आपण ते नियोजन त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामधून बिना गावातून आपण एक माधुरीताई तांडेकर यांच्याकडे आपण महिला बचत गटमधून आपण आपले नावं सुचवावे. त्या महिला बचत गटमध्ये ज्या सामील महिलांना जास्तीत जास्त कसं आपण सबळ करता येईल, कसं त्यांना मजबूत करता येईल, आर्थिक शासकीय योजनेचा लाभ कसा देता येईल यावर ते नियोजन होणार आहे. म्हणून आपण महिला बचत गट त्यामध्ये समावेश आपला करून घ्यावा असं माझ्या सर्व महिला बहिणींना गावातील माझी विनंती आहे. आणि सर्वांनी आर्थिक फायद्यासाठी म्हणा किंवा आपला रोजगारासाठी खूप साऱ्या योजना आहे, ज्या पद्धतीच्या ज्या योजना येत आहे त्या योजनेचा लाभ तुम्ही घ्यावा. आम्ही इमानदारीने त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्ही त्याचा लाभ घ्यावा हीच माझी विनंती आहे.